वाट बिकट होती तरी प्रवास तुमचा अविचल, संकटांशी झुंजलात तरी ठरलात तुम्ही अचल. कित्येक डोळ्यात तुम्ही तेवले आशेचे दिवे, परिश्रमातून निर्मिले तुम्ही क्षितिज हे नवे. आज परिश्रमांची पराकाष्ठा करत स्वतःचं विश्व निर्माण करणाऱ्या एका अष्टपैलू व्यक्तित्वाची कहाणी आपण पाहणार आहोत, जी कहाणी आपल्या प्रत्येकाला एक नवी ऊर्जा आणि भविष्यातील नवी प्रेरणा देऊन जाईल. तर या कथेची सुरुवात होते धुळे जिल्ह्यातील सोनगीर या छोट्याशा गावातून, जेथे श्री त्र्यंबकराव मुंडके वास्तव्य करीत होते. ते धुळे ITI येथे नोकरीला होते. शिवाय ते स्वातंत्र्य सैनिक व दलित मित्र असल्याने त्यांचा राजकारणातही सक्रिय सहभाग होता. आणि त्यांच्या पत्नी सौ सुशीलाबाई मुंडके ह्या उत्तम गृहिणी असल्याने पतीच्या तुटपुंज्या वेतनात संसार करीत होत्या. त्यावेळी धुळे येथील एका भाड्याच्या घरात ते दोघंही राहत असत. संसार सुखात सुरू असताना त्यांच्या अंगणात एक पहिलं फूल उमललं. पहिल्या मुलाच्या संगोपनात आईवडील दोन्ही व्यस्त झाले आणि त्यानंतर त्यांच्या संसार वेलीवर दुसरं फूल उमललं आणि दुसऱ्या मुलाचा जन्म झाला 7 सप्टेंबर 1949 रोजी. त्यांनी बाळाचं नाव प्रकाश ठेवलं आणि प्रकाश पर्व खऱ्या अर्थानं सुरू झालं. प्रकाशजी हे आपल्या सत्य कहाणीचे मुख्य नायक आहेत. त्यांच्यानंतर कुटुंबात 4 भाऊ बहिणींचा जन्म झाला. आई वडील हे दोघंही धार्मिक असल्यामुळे मुलांनाही त्यांनी अध्यात्माचे धडे दिलेत. परंतु प्रकाशजींना वयाच्या 14व्या वर्षापासूनच आईकडून श्री सप्तशृंगी मातेच्या भक्तीचा वारसा मिळाला आणि ते आज पावेतो जोपासत आहेत. प्रकाशजींनी गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर माध्यमिक शिक्षण धुळे येथील गरुड हायस्कूलमध्ये घेतलं. तेव्हा ते टेक्निकल विषय घेऊन जुनी मॅट्रिक उत्तीर्ण झाले. शिक्षणाची विलक्षण आवड असतानाही आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुढील तंत्रशिक्षण घेता आलं नाही. लहान वयातच त्यांना कौटुंबिक आर्थिक परिस्थितीची जाणीव झाल्याने त्यांनी त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने नोकरी शोधायला सुरुवात केली. अथक परिश्रमांनंतर अखेर 1968 मध्ये धुळे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज या कार्यालयामार्फत कनिष्ठ लिपिक पदाच्या नोकरीचा त्यांना कॉल आला. तेव्हा प्रकाशजी केवळ 18 वर्षांचे होते. ते मुलाखतीत सिलेक्ट झाले. त्यावेळी सर्व सिलेक्टेड उमेदवारांना विचारण्यात आलं की तुमच्यापैकी कोणी एक्स सर्व्हिसमन किंवा सन ऑफ फ्रीडम फायटर आहे का? तेव्हा प्रकाशजींनी अभिमानानं सांगितलं, आय एम अ सन ऑफ फ्रीडम फायटर. त्यानंतर त्यांना मिळालेली अपॉइंटमेंट ऑर्डर घेऊन ती त्यांनी त्यांच्या वडिलांना दाखवली व त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळी वडिलांनी त्यांचं कौतुकही केलं आणि 1968 मध्ये प्रकाशजी पाटबंधारे विभागात रुजू झाले आणि त्यानंतर हळूहळू त्यांची कौटुंबिक आर्थिक स्थिती मजबूत व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे ते बहिणीच्या लग्नातही आर्थिक मदत करू शकले. असं म्हणतात, स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनतीची जोड असावी लागते. प्रकाशजींचं सुद्धा पदवीधर होण्याचं स्वप्न होतं. त्यांनी नोकरी करीत असताना सकाळच्या सत्रात महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत ते अखेर पदवीधर झाले आणि डोळ्यात भविष्याचं सुवर्ण स्वप्न घेऊन त्यांचा प्रवास सुरू झाला. नोकरीत 8 वर्ष पूर्ण झाल्यावर कुटुंबात त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. त्यांच्यासाठी संगमनेरचे श्री बापूराव गंगाधर नागरे व सौ सुमन बापूराव नागरे यांची सुकन्या पुष्पाजींचं अनुरूप स्थळ आलं व मोठ्यांच्या आशीर्वादाने 27 नोव्हेंबर 1975 रोजी पुणे येथे त्यांचा विवाह उत्साहात संपन्न झाला आणि तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात आनंदाचं एक नवीन पर्व सुरू झालं.
लग्नानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना पुष्पाजींनी आपल्या प्रेमाच्या बंधनात बांधून घेतलं आणि त्यांच्या सुखी संसाराचा प्रारंभ झाला. कालांतराने संसाररूपी वेलींवर आनंदाची फुलं उमलू लागली. पुढे प्रकाशजींनी त्यांचे BA नंतरचं शिक्षण मात्र सुरू ठेवलं. ते MA इंग्लिश झालेत. त्यानंतर त्यांनी LLBचं शिक्षणही घेतलं. याचा फायदा त्यांना नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी नक्की झाला. प्रकाशजींनी 39 वर्ष 9 महिने शासकीय सेवा केली. यात 30 वर्षांची सेवा उत्कृष्ट म्हणजे आउटस्टँडिंग झाल्याने त्यांना संपूर्ण शासकीय सेवेत 5 वेळा आगाऊ वेतनवाढ शासनाकडून मंजूर करण्यात आली व त्यांना त्याचं प्रशस्ती पत्रही मिळालं. या प्रवासात त्यांना खरी साथ मिळाली त्यांच्या सहसंगिनी पुष्पाजींची. 10वी पास असलेल्या पुष्पाजींनी नंतर BA MAचं शिक्षणही घेतलं व त्यात गोल्ड मेडलही मिळवलं. इतकंच नाही, जर त्यांनी MPSCची परीक्षा दिली असती तर त्या उत्तीर्ण होऊन नोकरी करू शकल्या असत्या. परंतु त्यांनी मुलांचं संगोपन, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यातच स्वतःला व्यस्त करून घेतलं. प्रकाशजींनी नोकरीत निष्ठेनं सेवा करताना कुटुंबाच्याही जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. प्रकाशजी आणि पुष्पाजी यांचा मोठा मुलगा भूषण सिव्हिल इंजिनियर असून धुळे येथे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत आहे. त्यांचा दुसरा मुलगा राहुल IIT पवईमधून BE MTech आहे. त्यानंतर तो लंडन UK येथे कार्यरत होता. आता सध्या 2 वर्षांसाठी दुबईत अबुधाबी येथे बँकेत उच्च पदावर डिरेक्टर म्हणून कार्यरत आहे. तसेच त्यांची सुकन्या इंजिनियर सौ सोनल अभिजित शहाणे ही BE सिव्हिल MBA HR असून ती सुद्धा MPSCची परीक्षा देऊन नाशिक पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची सगळीकडे प्रशंसा केली जाते. याचा आई वडील दोघांनाही सार्थ अभिमान आहे. प्रकाशजींनी मुलांच्या लग्नासाठी अनुरूप स्थळे शोधून त्यांच्या लग्नाचे सोहळे सुद्धा आनंदात संपन्न केले. मोठा मुलगा भूषण यांचा विवाह शुभांगीसोबत झालाय, ज्यांची मुलगी इंजिनियर सायली BE मेकॅनिकल असून जॉब करते आहे. तर मुलगा वरद विनायक सिव्हिल इंजिनियर आहे. प्रकाशजींचा दुसरा मुलगा इंजिनियर राहुल आहे, ज्याचा विवाह इंजिनियर दीप्तीसोबत संपन्न झालाय. ती देखील जॉब करते. त्यांना 2 मुली आहेत, एक रेवा आणि दुसरी रुही. प्रकाशजींची आवडती सुकन्या इंजिनियर सोनलचा विवाह इंजिनियर श्री अभिजित सुरेशराव शहाणे यांच्याशी संपन्न झालाय. जावई अभिजित सुद्धा BE सिव्हिल MBA मार्केटिंग असून MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन जलसंपदा विभागात सध्या कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत. त्यांनाही एक मुलगा आहे समन्यू, जो 11वीत आहे, तर मुलगी सिमंतिनी सध्या 7वीत शिकती आहे. प्रकाशजी संपूर्ण कुटुंबासाठी एक आदर्श आहे. त्यांनी 1986 मध्ये जेव्हा स्वबळावर धुळे येथे मोठे परिश्रम घेऊन स्वतःचं घर बांधलं होतं, तेव्हा त्याचं त्यांना खूपच समाधान मिळालं होतं. नोकरी करीत असताना कार्यालयात त्यांची कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, हुशार, धाडसी व्यक्ती म्हणून ख्याती होती. तसेच हँडसम, मनमिळाऊ, प्रेमळ, हसतमुख, दरारा असलेला दिलदार व्यक्ती म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला होता. प्रकाशजींना समाजातील, शासकीय कार्यालयातील व मित्रमंडळातील सर्वच लोक प्रेमाने मुंडके बापू म्हणून हाक मारतात. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या बळावर प्रकाशजी जळगाव, धुळे, शिरपूर, नंदुरबार आणि शेवटी पुणे या ठिकाणी कार्यरत होते. महाराष्ट्र शासनाच्या 40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते अधीक्षक म्हणून पुणे येथून आदर सन्मानानं निवृत्त झाले. त्यांचे कार्यालय तसेच उपविभागातील अधिकारी
कर्मचारी तसेच समाज व मित्रमंडळी देखील त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रकाशजी म्हणजे निस्वार्थी, नम्र, कुणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी घेणारे, वादविवाद न करता प्रेमाने मार्ग काढणारे एक आदर्श व्यक्ती आहेत. प्रकाशजींनी या जगात अशक्य असं काहीच नसतं हे सिद्ध करून दाखवलं. वयाच्या 55व्या वर्षी ते 4 व्हीलर शिकले आणि आपल्या पत्नीसह पुण्याहून अनेक ठिकाणी गाडीनं प्रवासही केला. निवृत्तीनंतर त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला. प्रकाशजी हे आधीपासूनच धार्मिक व्यक्ती आहेत. त्यांनी श्री सप्तशृंगी मातेची 50 वर्ष सेवा केली आहे. देवी भक्त म्हणून त्यांनी केवळ पाण्यावर राहून कडक उपवासही केले आहेत. त्यांनी अनेकदा नाशिक, मालेगावहून वणी गडापर्यंत पदयात्रा केली आहे. या पदयात्रेत मात्र त्यांच्या पत्नी कायम त्यांच्या सोबत होत्या. त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी भारत भ्रमणही केलं आहे. देशातील अनेक धार्मिक यात्रा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नर्मदा परिक्रमा, गिरनार परिक्रमा अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. 10,000 पायऱ्या चढून 2 वेळा दत्त पादुकांचे दर्शनही त्यांनी घेतलं आहे. त्यांनी पाकिस्तान बॉर्डर, भारत बांगलादेश बॉर्डर नदी प्रवासही केलाय. प्रकाशजी व पुष्पाजी यांनी 4 धाम यात्रा केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार, ऋषिकेश यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. देशातल्या वारींसोबत त्यांनी विदेश वारी सुद्धा केली आहे. स्कॉटलंडसह युरोपियन देशातही 2 ते 3 वेळा त्यांनी भ्रमण केलं आहे. युरोपातही अत्यंत कठीण पदयात्रा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. आयुष्याच्या प्रवासात सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झोके घेताना प्रकाशजींना पत्नी पुष्पाजी यांची मोलाची साथ मिळाली. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या प्रकाशजींवर पुष्पाजींना सार्थ अभिमान आहे. प्रकाशजी नावाप्रमाणे इतरांना सकारात्मकतेचा प्रकाश देणारे एक मार्गदर्शक आहेत. कडक शिस्त आणि हळव्या मनाचे प्रकाशजी एका परिसाप्रमाणे प्रत्येक संधीचं सोनं करणारे व्यक्तित्व आहे. तसे ते संतापी आहेत, पण त्यांचा रागही लगेच शांत होऊन जातो. त्यांना खोटं बोलणं आणि वागणं कधीही जमलं नाही. नीटनेटकेपणा, स्वच्छता याला त्यांनी अधिक प्राधान्य दिलं. त्यांना व्यायामाची, पोहण्याची सुद्धा विशेष आवड आहे. त्यांचं व्यक्तित्व अगदी पाण्यासारखं स्वच्छ आहे. त्यामुळे इतरांना मदत करतानाही ते निस्वार्थपणे मदत करतात. मित्रांनो, प्रकाशजी यांचा जीवन प्रवास सर्वांना प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या उभ्या आयुष्यात असंख्य सुखदुःखाचे प्रसंग आले. अनेक चढ उतार त्यांनी पाहिलेत, परंतु ते डगमगले नाहीत. त्यांनी धैर्यानं प्रत्येक संकटाचा सामना केला. घर, कुटुंब, नोकरी, नातेसंबंध, मैत्री आणि अध्यात्म याचा योग्य ताळमेळ ज्याला साधता येतो तो व्यक्ती यशाचं उंच शिखर गाठल्याशिवाय राहत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले सर्वांचे लाडके प्रकाशजी आहेत. आज प्रकाशजींनी आत्मविश्वास आणि कार्यक्षमतेच्या बळावर आयुष्याचे 75 वर्ष पूर्ण केले आहेत. चला, आज त्यांचा अमृत महोत्सव आपण साजरा करूया. योग्य जीवनसाथी मिळाला की आयुष्यात समाधानाचं इंद्रधनू पाहायला मिळतं. एकमेकांचा हात हातात घेऊन सोबत चालताना श्री प्रकाश त्र्यंबकराव मुंडके व सौ पुष्पा प्रकाश मुंडके यांच्यासाठी सहजीवनाची ही केवळ 50 पावलं नव्हती. ही नव्हती केवळ 50 मिनिटं, तर ही तब्बल 50 सुवर्ण वर्ष होती. म्हणजे अर्धशतक. जसं क्रिकेटमध्ये बॅट उंचावून आकाशाचं चुंबन घेतलं जातं ना, अगदी तसं शाश्वत. त्यांच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव. चला तर मग या गोड जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे सारेच रंग पसरत जाओ आणि जे जो वांछील तो ते पाओ. याच तुम्हा दोघांना प्रेमाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.